हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू महा टी प्रिपरेशन सिरीज. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील समानार्थी शब्द हा टॉपिक कव्हर करणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, प्रणिपात या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. स्वागत, उत्पात, निमंत्रण की अभिवादन. आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, अभिवादन. विश्वनाथ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? अग्नी, विस्तव, पावन असायला होते इथं, की ईश्वर. आणि याचं अचूक उत्तर असणार आहे ईश्वर. इतर सर्व हे अग्नी किंवा आग याचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 3, अमित या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. आणि अमित म्हणजे असंख्य, पर्याय क्रमांक 1. आई या शब्दाचा यापैकी डॅश हा समानार्थी शब्द नाही. जन्मदा, आपदा, जन्मदात्री की माऊली. तर उर्वरित सर्व पर्याय हे समानार्थी शब्द आहेत. आणि पर्याय क्रमांक 2, आपदा हा आई या शब्दाचा समानार्थी शब्द नाही, तर आपदा म्हणजे आपत्ती. व्योम या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, आकाश. प्रश्न क्रमांक 6, राऊळ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? आणि याचं अचूक उत्तर असणार आहे राऊळ म्हणजे देऊळ, मंदिर. धन या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता नाही? आणि दिलेल्या पर्यायांमधील संपत्ती, द्रव्य, संपदा हे धन या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. धनु हा धन या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता नाही? खग आहे, विहंग आहे, अंडज आहे, परंतु निकड म्हणजेच गरज, त्यामुळे हा पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. पर्याय क्रमांक 4. दानव या शब्दाचा पुढीलपैकी समानार्थी शब्द कोणता? आणि दानव म्हणजे दैत्य, माधव, पराक्रमी, शक्तिशाली नाही. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता नाही? आणि सलील, जीवन, अंबू हे पाण्याचे समानार्थी शब्द आहेत, तर रावा हे पाण्याचा हा समानार्थी शब्द नाही. साधारणपणे या प्रकारचे प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये समानार्थी शब्द या घटकावर येत असतात. तर आता अधिकचा वेळ यामध्ये न दवडता आपण शब्द आणि त्याचे समानार्थी शब्द अशा पद्धतीने सराव घेऊया. तर पराक्रम म्हणजे शौर्य, प्रताप, विक्रम. संपत्ती, धन, द्रव्य, संपदा, दौलत. दूध म्हणजे दुग्ध, क्षीर किंवा पय. गजानन, गणपती, वक्रतुंड, लंबोदर, गजमुख, विघ्नहर्ता, गौरीसूत किंवा व्यंकटेश. अंबर म्हणजे आकाश, गगन. अर्जुन, धनंजय आणि पार्थ. आई, माता, जननी, जन्मदात्री. आनंद, मोदक, तोष, प्रमोद. कमळ, नलिनी, नीरज, पंकज. कावळा, वायस, एकाक्ष, काक. काळोख, अंधार, तिमिर. किरण, कर, अंशू किंवा रश्मी. गर्व, अहंकार, ताठा. गौरव, अभिमान, सन्मान. घर, गेह, आलय, निकेतन. घास, ग्रास, कवळ. चंद्र, इंदू, शशी, निशानात. जरब, दरारा, वचक. तोंड, वदन, आनंद. दिवस, वार, वासर किंवा दिन. देव, ईश्वर, सूर. देह, शरीर, तनू. धनुष्य, धनु, कोदंड, कमठा. बळ, शक्ती किंवा जोर. विष्णू, श्रीपती, रमापती, रमेश किंवा माधव. वाघ, व्याघ्र. शंकर, महेश, त्र्यंबक, सदाशिव, साम. शक्ती, ताकद, जोम. नदी, सरिता, तरंगिणी. पाणी, जल, अंबू, नीर. पाय, पाद, चरण. नमस्कार, वंदन. प्रणिपात, अभिवादन. नवरा, पती, वल्लभ, भ्रतार. नोकर, चाकर, सेवक, दास. पत्नी, भार्या, बायको, कलत्र. प्रसिद्ध, प्रख्यात, भरभराट, उत्कर्ष. माणूस, मनुष्य. मासा, मीन. मित्र, सखा किंवा स्नेही. वीज, चपला. वेदना, व्यथा किंवा शूळ. पराक्रम, शौर्य. प्रताप, विक्रम. पर्वत, अचल, नग, अद्री. पान, पर्ण, पत्र. यज्ञ, होम, याग. रस्ता, मार्ग. युद्ध, लढाई. राग, संताप, क्रोध. लक्ष्मी, श्री. पद्मा, वैष्णवी. माकड, मर्कट, कपी, शाखामृग. घोडा, अश्व. संघर्ष, कलह. सिंह, केसरी. सीमा, मर्यादा. स्त्री, वनिता. नारी, कामिनी.
सुंदर, सुरेख, ललित, अभिराम, सुरुवात, आरंभ, सूर्य, रवी किंवा दिनकर, हस्त, हात, पाणी. इथं पाणी म्हणजे जल या अर्थाने जे वापरलं जातं तिथं, आणि हस्त किंवा हात म्हणजे पाणी. तर याच्यामध्ये केवळ ऱ्हस्व दीर्घ चा फरक आहे, तो लक्षात घ्या. होडी, नाव, नौका, क्षेम, कल्याण, आयुष्य, जीवन, आसन, बैठक, अंतरिक्ष, अवकाश, इच्छा, मनीषा किंवा आस, कपाळ, ललाट. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्यापैकी समानार्थी शब्द कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं की TETच्या अभ्यासासाठी म्हणून मार्गदर्शक व्हिडिओज किंवा मार्गदर्शक ज्या PDF फिरत असतात त्यामध्ये अगदी बेसिकपासून खूपच लहान लहान जसं समानार्थी शब्द दिलेले आहेत. तर यामध्ये थोडेसे अधिक काठिण्य पातळी असलेले परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात अशा पद्धतीचे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला जर या शब्दांची PDF हवी असेल तर कमेंटमध्ये तसं सांगा. निश्चितपणे PDF देखील आपल्याला पुरवली जाईल, किंवा व्हिडिओवरूनच आपण स्क्रीनशॉट घेतला तर ते देखील आपल्याला सरावासाठी योग्य राहील. जर व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. ज्यांना आवश्यकता आहे अशांपर्यंत शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.